पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी. आज आपण घटक पाहणार आहोत मालिका सिरीज. मालिका या घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका येतात. अक्षर मालिका, संख्या मालिका, आकृत्यांच्या मालिका. यापैकी या भागामध्ये आपण संख्या मालिका याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यातील हा पहिला भाग आहे. संख्या मालिकेमध्ये दोन प्रकारच्या संख्या मालिका असतात. पहिल्या प्रकारची संख्या मालिका ज्या संख्या मालिकेमध्ये पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी, दुसऱ्या संख्येचा तिसऱ्या संख्येशी, तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी अशा पद्धतीने संख्यांचा एकमेकांशी संबंध असतो. तर दुसऱ्या प्रकारची जी संख्या मालिका आहे त्या संख्या मालिकेमध्ये संख्यांचा एकाडेक संख्यांशी संबंध येतो. जसे 12चा संबंध 15शी, 15चा संबंध 18शी आणि 18चा संबंध त्यानंतर येणाऱ्या एकाडेक संख्येशी. अशा पद्धतीने दोन प्रकारच्या संख्या मालिका आपल्याला यात पाहता येऊ शकतात. त्यापैकी आपण पहिल्या संख्या मालिकेचं उदाहरण पाहूयात. यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 21, 26, 31, 36, प्रश्नचिन्ह. या संख्या मालिकेमध्ये पहिल्या संख्येचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा चौथ्याशी आणि चौथ्याचा पाचव्या संख्येशी संबंध आहे. हा कसा आहे संबंध? तर पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या मोठी आहे, दुसरीपेक्षा तिसरी मोठी आहे, तिसरीपेक्षा चौथी मोठी आहे. याचाच अर्थ पाचवी संख्या सुद्धा त्यापेक्षा मोठी असणार आहे. पहिली संख्या 21 पेक्षा दुसरी संख्या 26 ही 5ने मोठी आहे. 26 पेक्षा 31 ही संख्या 5ने मोठी आहे. तर 31 पेक्षा 36 ही संख्या 5ने मोठी आहे. अर्थातच 36 नंतर येणारी संख्या ही 36 पेक्षा 5ने मोठी असणार. याचाच अर्थ 36 पेक्षा 5ने मोठी असणारी संख्या म्हणजे 41. अशा पद्धतीने संख्या मालिकेतील पुढची संख्या काढली जाते. अजून एक उदाहरण पाहूयात आपण. या संख्या मालिकेमध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत आणि चौथी संख्या आपल्याला काढायची आहे. या संख्या मालिकेतील पहिल्या 3 संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की पहिली, दुसरी आणि तिसरी ह्या तीनही संख्या ह्या वर्ग संख्या आहेत. पहिली 16 ही संख्या 4चा वर्ग आहे. दुसरी 36 ही संख्या 6चा वर्ग आहे. तर तिसरी 64 ही संख्या 8चा वर्ग आहे. याचा अर्थ पहिली संख्या 4चा वर्ग, दुसरी संख्या 6चा वर्ग, तिसरी संख्या 8चा वर्ग. म्हणजे वर्गसंख्यांच्या या मालिकेमध्ये एक एक संख्या सोडून वर्गसंख्या दिल्या आहेत. म्हणजे 4चा वर्ग 16, त्यानंतर 5चा वर्ग सोडलेला आहे आणि 6चा वर्ग दिलेला आहे. 7चा वर्ग सोडून 8चा वर्ग दिलेला आहे. तर यानंतर येणारी संख्या ही 9चा वर्ग सोडून 10चा वर्ग असणार. म्हणजेच 10चा वर्ग 100. अशा पद्धतीने संख्या मालिका सोडवायच्या असतात. पुढची संख्या मालिका पाहूयात आपण. या संख्या मालिकेमध्ये 4 संख्या दिलेली आहेत आणि पाचवी संख्या काढायला सांगितलेली आहे. पहिली संख्या 3, नंतर 7, 13, 19. तर पुढची संख्या कोणती? ह्या संख्या मालिकेकडे पाहिल्यानंतर असे लक्षात येते की ह्या सर्व मूळ संख्या आहेत. आणि या मूळ संख्यांची मालिका देत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पहिली संख्या 3 आहे, त्यानंतर 5 ही मूळ संख्या सोडली आणि त्यानंतरची 7 ही मूळ संख्या घेतली आहे. त्यानंतरची 11 ही मूळ संख्या सोडली आणि 13 ही मूळ संख्या घेतलेली आहे. त्यानंतरची 17 ही मूळ संख्या सोडलेली आहे आणि 19 ही मूळ संख्या घेतलेली आहे. 19 नंतरची मूळ संख्या ही 23 आहे आणि मग त्यानंतरची जी मूळ संख्या आहे ती 29 आहे. म्हणजे 29 हे या संख्या मालिकेतील पुढच्या संख्या आहे. आता अजून एक उदाहरण दुसऱ्या प्रकारचं जे आहे एकाडेक संख्याचं ते आपण पाहू. या संख्या मालिकेमध्ये 11, 10, 22, 15,
33, 20 आणि त्यानंतरची संख्या काढायला सांगितलेली आहे. संख्या मालिकेतील संख्या पाहता आपल्याला असं लक्षात येईल की संख्या जास्त आहेत आणि त्यातही संख्यांचा क्रम पाहिला तर आपल्याला त्यामध्ये कुठलाही धागा सापडत नाही. या संख्या मालिकेमध्ये 11चा संबंध 22शी, 22चा 33शी आणि 33चा त्यानंतर एकाडेक येणाऱ्या संख्येशी आहे. तर 10चा संबंध 15शी आणि 15चा संबंध 20शी आणि मग प्रश्नचिन्हाच्या नंतर जी संख्या येणार त्या संख्येचा 20शी संबंध. अशा पद्धतीने एकाडेक संख्यांचा संबंध आहे. 11चा 22शी, 22चा 33शी जो संबंध आहे, 11च्या पटीतील आणि पाढ्यातील ह्या संख्या आहेत. 11, 22, 33 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी 33 नंतर एकाडेक संख्येने येणारी जी संख्या असणार आहे ती 44 ही असणार आहे. अशा पद्धतीने संख्या मालिकेचे 2 प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. संख्या मालिका कोणत्या प्रकारची आहे, त्यात संख्यांचा क्रम कसा आहे, हे आपल्याला निरीक्षणातून समजत असतं आणि असं निरीक्षण होण्यासाठी आपल्याला तेवढा सराव करण्याची गरज आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या मालिका असलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव संख्या मालिका व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर या संख्या मालिकेचा सराव करण्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.